प्रमुख पाहुणे तसे येथे उपस्थित सर्व बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. अन्याविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शुभ लाखात एक होता. असा जिजाऊंचा शुभ लाखात एक होता. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर होते म्हणून त्या किल्ल्याचे नाव शिवनेरी पडले. तसेच शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शिवरायांचे 6 वर्ष फार धामधुमीत गेले. वयाच्या 7व्या वर्षी शिवरायांना शहाजीराजे भोसले यांनी घोड्यावर बसवणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी शिक्षण सुरू केले. जिजाऊंनी शिवरायांना रामायण, महाभारत, शौर्याच्या गोष्टी सांगत वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. शिवाजी महाराजांच्या नावाचा जहागिरीचा कारभार सुरू झाला. शहाजीराजे यांनी शिवरायांसाठी राजमुद्रा तयार केली. ती म्हणजे अशी: प्रतिप्रचंद्र लेखेव वर्देष्ण विश्ववंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपतीचा चंद्रकलाप्रमाणे वाढत जाणारी, साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी ती शिवरायांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याचा संकेतच होता. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. शिवरायांनी शाहिस्तखान, औरंगजेब अशा अनेक बलाढ्य शत्रूचा पराभव करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला म्हणून त्या किल्ल्याचे नाव रायगड असे पडले. तसेच जवळच घोरप्या डोंगरात असलेल्या शिवरायांनी नवीन किल्ला बांधला. त्या किल्ल्याचे नाव प्रतापगड असे ठेवले. शिवरायांनी अनेक किल्ले जिंकत असताना त्यांचे अनेक मावळे शरण आले होते. पुरंदरचा किल्ला जिंकत असताना मुरबाजी देशपांडे, पन्हाळा किल्ला जिंकत असताना बाजीप्रभू देशपांडे, कोंढाणा किल्ला जिंकत असताना तानाजी मालुसरे. तुम्हाला एक शायरी सांगते: 65 किलोची तलवार वाजवतो त्याचे नाव यसाजी, 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचे नाव बाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचे नाव संताजी, हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचे नाव तानाजी, शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी, ठाण्या वाघाच्या समोर जातो त्याला उभा पाडतो त्याचे नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव संभाजी. 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे रायगडावर निधन झाले. रयतेचा वाणी गेला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते